वळत पुढच्या बातमीकडे। तर म्हणजे मराठी नव्हे तर महापालिकेचा अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली आहे। सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम आता दिसतंय असंही बावनकुळे म्हणाले। नेमकं काय ट्विट त्यांनी केलंय आपण पुन्हा एकदा पाहूया। तर मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं। पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही। मराठी भाषा ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाही तर ती धोरणातही दिसली पाहिजे। पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलत आणि आता सत्तेसाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात। उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होत आहे की त्यांचा खरा अजेंडा म्हणजे मराठी नाही तर म्हणजे महापालिका आहे।